रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण रस्सा भाजी बनवूया. मोड आलेली मटकी आणि मटरचे दाणे. त्याला कटिंग करून घेतलेला आहे मी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हिंग कढई ठेवलेली आहे. आता तेल टाकून घेऊया आपण. तेल टाकून झालेलं आहे. आता मोहरी टाकूया, जिरे टाकूया, कांदा, कांदा टाकून झालेला आहे आपला. छानपैकी फ्राय करून घेऊया आपण त्याला. कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. आता आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकूया त्याच्यामध्ये. हे पण छान तेलामध्ये परतून घेऊया आपण. अद्रक लसणाची पेस्ट. मग आता टाकूया टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, मसाला आपला झालाय सगळा परतून. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकून घेऊया. हे आहे काळं तिखट, हळद, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला आणि थोडीशी हिंग. हे पण मसाला व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊ याच्यामध्ये. आता टाकून घेऊ आपण उसळ जी काढली होती मटकीची. मटकी आणि मटरचे दाणे अशी दोनची उसळ आहे. थोडंसं फ्राय करून घेऊ आपण मसाल्यामध्ये. हे मला रस्सा भाजी बनवायची आहे म्हणून मी आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकत आहे. झालेली उसळ फ्राय करून ठेवला म्हणजे मसाल्यामध्ये. आता टाकूया गरम पाणी. टाकूया गरम पाणी ह्याच्यामध्ये. शेवटला टाकूया मीठ. आता ह्याला छानपैकी आपण उकळी घेऊया. 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं लागतील. कसं मटकी लवकर शिजत नाही ना, त्याच्यामुळं 20 ते 25 मिनिटं ठेवूया. 25 मिनिटं झालेली आहेत. या आपण बघूया आपली रस्सा भाजी कशी झालेली आहे. छान झाली की, मस्त झालेली आहे. 25 मिनिटं ह्याच्यामुळं की शिजत नव्हते ना लवकर म्हणून. झालेली आहे भाजी, मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.